नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून संस्कृत शिकणं त्यांच्यासाठी सोपं होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे 8, सब्जेक्ट संस्कृत, इयर आहे 2020-21, बोर्ड आहे महाराष्ट्र. आत्मनेपदिया ही पोयम जी आहे संस्कृतमधली, ही कविता आपण समजून घेतली होती. तिचा अर्थ, ती बोलायची कशी, याच्या व्हिडिओज बनवलेल्या आहेत आणि आज आपण तिचा भाषा अभ्यास बघणार आहोत. कारण खूप जणांची तशी रिक्वेस्ट होती कॉमेंट्समध्ये की आत्मनेपदियाचा सुद्धा भाषा अभ्यास तुम्ही सांगा. आत्मनेपदियाचा भाषा अभ्यास आहे पान नंबर 42 आणि 43वर, 42 आणि 43वर. सो पहिला आहे श्लोक 1, म्हणजे आपला जो पहिला श्लोक आहे त्याच्यावर तुम्हाला हे प्रश्न उत्तर दिलेलं आहे. पहिला श्लोक काय आहे तो तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघा आणि त्याचा अर्थ समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्या बद्दलचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोप्या पद्धतीने कळतील. ओके. सो पहिला श्लोक आहे अपूर्वः कोपी कोशोयम विद्यते तव भारती व्ययतो वृद्धी मायाती क्षय मायाती संचयात. याचा अर्थ काय की हे सरस्वती देवी, तुझा असा जो अपूर्व असा विद्येचा कोश आहे, विद्येचा जो साठा आहे, तो दिल्याने वाढतो आणि साठवून ठेवल्यामुळे म्हणजे तिचा संचय केल्यामुळे कमी होतो. बरोबर, असा ह्या श्लोकाचा अर्थ होता. तर इथे पहिला प्रश्न विचारला आहे की श्लोके आप याचा अर्थ होतो आत्मनेपद. आत्मनेपदला शॉर्टकटमध्ये .पद असं लिहिलेलं असतं. श्लोकामध्ये आत्मनेपदाचं क्रियापद कोणतं, असा हा पहिला प्रश्न आहे. आता इथे लक्षात घ्या, तुम्ही आत्तापर्यंत परस्मै पद केलं होतं, जसं की मी वह मह सी तह तह ती तह अंती, वर्तमान काळातले परस्मै पद केले होते. पण आता तुम्हाला आत्मनेपद सुरुवात होणार आहे या सेमिस्टरला. त्याच्यामुळे ही जी कविता आहे आत्मनेपदिया, याच्यामध्ये तुम्हाला आत्मनेपदाची ओळख करून दिलेली आहे. म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न तोच विचारला जातो की पहिल्या श्लोकामधला आत्मनेपद काय आहे. आता ही जी तुमची कविता आहे, इथे तुम्हाला दिसतं की प्रत्येक श्लोकामध्ये गुलाबी कलरचा शब्द आहे. तो गुलाबी कलरमध्ये का केलेला आहे, कारण तो आत्मनेपद आहे. मग तुम्हाला ते समजण्यासाठी ते तिथे लिहिलेलं आहे. जसं की आपण पठती, खादती असं ती किंवा पठामी हे वापरत होतो, पण आता इथे ई वहे महे से इथे द्वे ते इथे अंते प्रमाणे विद्यते हा शब्द तुम्हाला दिसून येतो. त्याच्यामुळे पहिल्याचं उत्तर आहे विद्यते. समजलेला आहे. पहिल्या श्लोकामध्ये आलेला जो क्रियापद आहे, जो आत्मनेपदाचा आहे, तो आहे विद्यते. विद्यते म्हणजे असणे. दुसरा प्रश्न विचारलाय अधोदत्तानाम शब्दानां कृते श्लोके आगतान शब्दान लिखत. म्हणजेच अधोदत्तानां याचा अर्थ खाली दिलेले जे शब्द आहेत त्यांच्यासाठी, कृते म्हणजे साठी, त्या शब्दांसाठी श्लोकामध्ये आलेला शब्द लिहायचा आहे. आगतान याचा अर्थ आलेला. सरस्वती हा जो शब्द आहे, तर त्याच्यासाठी आपल्या श्लोकामध्ये कुठला शब्द दिलेला आहे, तर तुम्ही इथे बघा भारती असा शब्द दिलेला आहे. भारती म्हणजे सरस्वती. मग तिथे तुम्ही भारती असं लिहिणार. तची वेलांटी रस्व. अद्वितीय म्हणजेच काय, इनक्रेडिबल, पण त्याच्यासाठी संस्कृतमध्ये आपल्यात शब्द आलेला आहे अपूर्व. मग तो तुम्ही लिहिणार आहात. पुढे जाऊया. आता तिसरं बघूया आपण विरुद्धार्थक शब्दम लिखत. म्हणजे इथे विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. व्ययः याचा अर्थ होतो खर्च करणे. ओके. खर्च करण्याच्या अपोजिट वर्ड काय असतो, कमवणे. मग त्याच्यासाठी शब्द संस्कृतमध्ये काय आहे, तर आयः. ओके. म्हणून आपण मराठीत आयकर असा शब्द, इन्कम टॅक्स असा शब्द बघतो की नाही, कळलं. सो आयः म्हणजेच काय, कमवणे, आणि व्ययः म्हणजेच खर्च करणे. पुढे आहे वृद्धी. वृद्धी म्हणजे वाढ होते. वाढ होतेच्या अपोजिट काय होतो, क्षय होते. क्षय असं लिहायचं आहे. क्षय म्हणजेच कमी होणे आणि वृद्धी म्हणजे वाढणे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मोस्ट ऑफ ज्या विभक्तीमध्ये तुमचा क्वेश्चन असतो त्याच विभक्तीमध्ये तुमचं उत्तर असलं पाहिजे. आता वृद्धी ही प्रथमा विभक्तीत आहे, म्हणून त्याचं उत्तर क्षय हे सुद्धा देवह प्रमाणे प्रथमा विभक्तीतच
असणं अपेक्षित आहे. तिथे कोणीही शयम असं करायचं नाही. शयः. पुढे जाऊया आपण दुसरा श्लोक. दुसरा श्लोक कुठला आहे आपला? मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. म्हणजेच ज्याचा वेग मनाप्रमाणे आहे, वाऱ्याप्रमाणे आहे, ज्याने सर्व इंद्रियांवर विजय मिळवलाय, बुद्धिमान लोकांमध्ये जो श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे, वातात्मज म्हणजे जो वाऱ्याचा मुलगा आहे, वानर यूथ मुख्यम वानरांचा तो मुख्य आहे कळपाचा, आणि श्रीरामाचा दूत आहे, अशा हनुमानाला, मारुतीला माझा नमस्कार असो. इथे पण तुम्हाला क्रियापद विचारलेलं आहे आत्मनेपदाचं. परत जाऊया आपण पोयममध्ये. इथे तुम्हाला गुलाबी कलरमध्ये प्रपद्य असं दिसतंय, बरोबर? त्यामुळे प्रपद्य हे ते काय आहे? आत्मनेपद आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्र प्लस पद असं त्याचं हे होतं. प्र हा त्याला उपसर्ग लागलेला आहे. उपसर्ग यावर आपण एक वेगळी व्हिडिओ पुढे बनवणारच आहोत. प्र प्लस पद. त्याच्यानंतर पुढे आहे तुम्हाला जाल रेखाचित्र कंप्लीट करायचं आहे. तर इथे श्रीरामदूत, तर श्रीरामदूत हे हनुमानाबद्दल एक आहे, पण त्याच्याबरोबर अजून त्याची तारीफ करताना अजून शब्द आहेत त्याच्यासाठी. तर इथे बघा मनोजवम आहे, म्हणजेच मनासारखा वेग असणारा. त्याच्यानंतर मारुततुल्य म्हणजेच काय? वाऱ्यासारखा वेग असणारा. जितेंद्रिय म्हणजेच सगळ्या इंद्रियांना जिंकणारा. बुद्धिमत्तां वरिष्ठम सगळ्या बुद्धिमान लोकांमध्ये वरिष्ठ असलेला. त्याच्यानंतर पुढे अजून आहे वातात्मजम म्हणजेच वाऱ्याचा मुलगा. वानरयूथ मुख्यम म्हणजेच काय? वानराच्या कळपाचा मुख्य. आता एवढे सगळे हनुमानाबद्दल काय आहेत सांगितलेले आहेत. मग त्याच्यापैकी कुठलेही 4 लिहायचे आहेत. मग त्याच्यापैकी हे मी जे 4 सांगितले, 6 सांगितले, त्याच्यापैकी कुठलेही 4 तुम्ही लिहू शकता. फक्त एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची की उत्तरं लिहिताना ती प्रथमा विभक्तीत असू द्या. म्हणजेच काय की मनोजवम असं डायरेक्टली न लिहिता तिथे काय लिहायचं आहे तुम्हाला? मनोजवः. ओके, असं लिहायचं आहे तुम्हाला. मारुततुल्य वेगम असं न लिहिता मारुततुल्य वेगः, असं वेगः असं लिहायचं आहे प्रथमा विभक्तीमध्ये. जितेंद्रियम असं न लिहिता जितेंद्रियः. त्याच्यानंतर बुद्धिमतां वरिष्ठम असं न लिहिता बुद्धिमतां वरिष्ठः. ओके, असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आणि इथे हे 4 शब्द तुम्हाला इथे लिहायचं आहे. काय लिहिणार? परत एकदा सांगते. मनोजवः, मारुततुल्य वेगः, जितेंद्रियः, बुद्धिमतां वरिष्ठः. आणि समजा एखाद्याला मनोजवम आणि मारुततुल्य वेग नाही लिहायचं, तिथे वातात्मजम लिहायचंय. मग लिहिताना कसं लिहिणार तो? वातात्मजः वानरयूथ मुख्यः असं तुम्ही लिहिणार आहात. 6 पैकी कुठलेही 4 तुम्ही लिहू शकता. पुढे आहे श्लोक 3. कुसुमं वर्णसंपन्नं गंधहीनं न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. याचा अर्थ काय होतो की कुसुम म्हणजे एखादं फूल जर रंगबिरंगी असेल पण त्याला जर गंध नसेल तर ते काही शोभून दिसत नाही. त्याचप्रमाणे एखादा माणूस फक्त गोड बोलतोय पण तशी काही कृती करत नाही आहे, ओके, तो काही ॲक्शन करत नाही, फक्त बोलतोय, तर त्याला काही अर्थ राहत नाही. असा हा श्लोक आहे. परत तुम्हाला सेम प्रश्न विचारला की श्लोकामधलं क्रियापद कुठलं आहे. आता क्रियापद विचारले म्हणजेच त्याने आत्मनेपद विचारले. तर इथे तुम्हाला शोभते आणि शोभते असं 2दा दिलेलं आहे. शोभून दिसणे, शुभ. शुभ हा धातू आहे मूळ त्यातला. पुढे विचारले तुम्हाला विशेषण आणि विशेष्याचा संबंध सांगायचा आहे. विशेषण म्हणजे तुम्हाला माहिती आहे ॲडजेक्टिव्ह, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. आता कुसुमम म्हणजेच काय? फूल. फुलाबद्दल 2 माहिती काय सांगितली आहेत, 2 विशेषणं काय आहेत, तर इथे आपल्या परत पोयममध्ये येऊया. तर इथे पहा, कुसुमम हे कसं आहे? वर्णसंपन्न म्हणजे रंगाने संपन्न, आणि गंधहीन आणि गंधाने हीन, असे 2 इन्फॉर्मेशन आपल्याला फुलाबद्दल हे 2 शब्द सांगतात. म्हणून हे आपले काय झालेले आहेत? विशेषण झालेले आहेत. ओके, वर्णसंपन्नम ॲज इट इज लिहिणार तुम्ही, आणि गंधहीनम इथे वर्णसंपन्न किंवा गंधहीन असं लिहायची गरज नाही आहे. वर्णसंपन्नम
गंधहीनम, कारण ते नपुसकलिंगातच आहेत, त्यांची प्रथमा विभक्ती तशीच होते वनमप्रमाणे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले पुढे की वचनम बद्दल सुद्धा 2 विशेषण सांगायचे. परत आपण पोयममध्ये येऊया. आता वचन कसं असलं पाहिजे, तर क्रियाहीनम आणि मधुरम हे आहे, ते सुद्धा आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, क्रियाहीनम आणि मधुरम. पुढे आहे श्लोकात समानार्थ शब्दकान चिनुत, म्हणजे ह्या शब्दांसाठी, या शब्दांप्रमाणेच याला समानार्थी असा शब्द तुम्हाला श्लोकात मिळतोय का, तर तो इथे लिहायचा आहे. आता इथे बघा, प्रसूनम याचा अर्थ फ्लावर, फूल. सुमम याचा अर्थ सुद्धा फूल. पुष्पम याचा अर्थ सुद्धा फूल. पण आपल्या या श्लोकामध्ये कुठला शब्द आलेला आहे, कुसुमम आलेला आहे. मग तुम्हाला इथे तो लिहायचा आहे कुसुमम. वचः म्हणजे बोलणे, उक्ती म्हणजे सुद्धा बोलणे, वाक्य म्हणजे सुद्धा एखादं वाक्य, बोलणंच प्रकारच झाला तो. आणि आपल्याकडे काय आहे, वचनम असा शब्द आहे आपल्या श्लोकमध्ये. मग इथे काय लिहिणार तुम्ही, वचनम. ओके. आता तिसरा श्लोक सुद्धा आपला इथे झालेला आहे. त्याच्यानंतर चौथा श्लोक जो आहे तो आपण बघूया. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. म्हणजेच 100मध्ये एक शूर जन्माला येतो, 1000मध्ये एक पंडित जन्माला येतो, 10,000मध्ये एक चांगला वक्ता बोलणारा जन्माला येतो. पण चांगला दानशूर व्यक्ती जन्माला येणे खूप कठीण किंवा अशक्यच आहे, असा या श्लोकाचा अर्थ आपण पाहिला होता. आता इथे पहिला आहे स्तंभ मेलनम कुरुत, याचा अर्थ जोड्या लावा, मॅच द कॉलम. शतेषु 100मध्ये मी काय सांगितलं, शूर. सहस्रेषु म्हणजे 1000मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, पंडित. आणि 10,000 10,000मधून काय असतो, एक वक्ता असतो. पण दाता मिळणं शक्यच नाही आहे, म्हणजे तुमच्या जोड्या लावा, शतेषु अशा असणार आहेत. अशा असणार आहेत. ठीक आहे. आता पुढे आहे कस्मिन कह गुणः वर्तते. कस्मिन म्हणजे कोणाचा कोणता गुण आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. शूराचा कुठला गुण आहे, म्हणजे हे जोड्या लावाप्रमाणेच आहेत, पण त्या लोकांनी असं उभं न देता त्या लोकांनी असं आडवं दिलेलं आहे, अगट आणि बगट. तर शूराचा कुठला गुण असतो ह्याच्यामध्ये, शौर्यम हा गुण आहे. पंडिताचा कुठला गुण आहे, तर पांडित्यम हा गुण आहे. बरोबर. त्याच्यानंतर भाषण निपुण म्हणजे भाषण करण्यामध्ये जो निपुण आहे हा कोणाचा गुण आहे, तर वक्तृत्वम. म्हणून आपण शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा होतात. बरोबर. आणि उदार हा कोणाचा गुण आहे, तर दातृत्वम देणाऱ्याचा. अशा प्रकारे हे तुमचं इथे कंप्लीट होतं. पुढे आहे समानार्थी शब्द शोधायचे तुम्हाला. तर शोधायचे म्हणजे लिहायचं स्वतःहून. दाता म्हणजेच कोण, देणारा. मग त्याच्यासाठी शब्द आहे दानशूरः असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही, किंवा वदान्य असं सुद्धा म्हणू शकता, वदान्यः. शूरः साठी कुठला शब्द आहे, वीरः. शूरसाठी कुठला शब्द आहे, वीर पुरुष आपण म्हणतो की नाही, वीरः. आणि पंडितः याच्यासाठी शब्द काय आहे, विद्वान. पंडितला कोणीही ब्राह्मण असं लिहिणार नाही. पंडित याचा अर्थ विद्वान, ज्याच्याकडे सर्व विद्येचं ज्ञान आहे असा. ठीक आहे. काही जणांना वाटतं पंडित आणि ब्राह्मण एकच, पण तसं नाही आहे. पंडित आपण कोणाला म्हणतो, ज्याच्याकडे भरपूर विद्या आहे, भरपूर ज्ञान आहे, त्याला आपण विद्वान म्हणतो. त्याने पूजा कर्म किंवा यज्ञकर्म करायलाच हवीत असं काही नाही आहे. पण जर एखाद्या माणसाला आपण ब्राह्मण बोलत असू तर त्याला विधी करणं किंवा पूजा करणं हे कंपल्सरी असतं. त्याच्यामुळे जरी तुम्हाला पंडित आणि ब्राह्मण सेम वाटले तरी ते वेगवेगळे आहेत. पंडित म्हणजेच विद्वान व्यक्ती. ओके. पुढे जाऊया. 5वा श्लोक आहे लोभाविष्टो नरो वित्तम वीक्षते न तु संकटम दुग्धम पश्यति मार्जारो न तथा लगुडा हतिम. म्हणजेच लोभाने एखादा माणूस जर लोभी असेल तर तो फक्त पैसे बघतो, त्या पैशा मागून येणारं संकट बघत नाही. तसंच त्याने एक्झाम्पल दिले की मांजर फक्त दूध बघते, पण ते दूध प्यायल्यावर तिला बसणारा काठीचा मार बघत नाही. तर इथे पहिलंच वीक्षते सांगितले. मंजुषाया, मंजुषायाचा अर्थ काय होतो, कंसात ब्रॅकेटमध्ये.
इथे तुम्हाला ब्रॅकेट दिलेला आहे, त्याच्या आधाराने तुम्हाला हा स्तंभ पूर्ण करायचा आहे. हां, तक्ता पूर्ण करायचा आहे. आता इथे विक्षते आणि न विक्षते दिलेलं आहे बघा. विक्षते म्हणजे पाहणे. ठीक आहे. तर माणूस काय पाहतो आणि काय पाहत नाही, मांजर काय पाहते आणि काय पाहत नाही, इथे लिहायचं आहे. माणूस काय बघतो? वित्तम बघतो, पैसे बघतो, पण त्या पैशा मागून येणारं संकट बघत नाही, म्हणून संकटम येणार. त्याच्यानंतर मांजर काय बघते? मांजर फक्त दूध बघते, पण लगुडा हतीम, लगुड याचा अर्थ काठी आणि हतीम म्हणजे मारणं. आहतीम असं तिथे धातू आहे, संधी झालेली आहे त्यांची. सो काठीचा फटका ती बघत नाही. पुढे आहे नरस्य विशेषणम किम. नरस्य, नर म्हणजे माणूस, माणसाचं विशेषण काय सांगितलंय इथे आपल्या या कवितेत? जो माणूस सांगितलेला आहे तो माणूस कसा आहे? तर तो लोभाविष्ट म्हणजेच लोभी माणूस आहे तो, आणि हे त्याचं विशेषण झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे काय लिहिणार तुम्ही? लोभाविष्टो असं न लिहिता काय लिहिणार? प्रथमा विभक्तीत उत्तरं लिहायची असतात, तर तुम्ही काय लिहिणार? लोभाविष्ट. मी शेवटचं फक्त तुम्हाला देते, जागा नाही आहे इकडे, त्याच्यामुळे लोभाविष्ट. ओके, असं तुम्ही कुठे लिहिणार आहात? इथे लिहिणार आहात. एक मिनिट. लिहिताना उत्तर असं लिहिणार, नरस्य विशेषणम किम न लिहिता किमच्या जागी लिहिणार लोभाविष्ट. त्याच्यानंतर फुल स्टॉप. पुढे आहे समानार्थक शब्दान लिखत. नरह याचा समानार्थी शब्द काय आहे? मनुष्य किंवा मानव. वित्तम याचा अर्थ काय होतो? म्हणजेच पैसे. मग तुम्ही काय लिहिणार? वित्तमचा अर्थ धनम. पुढे आहे विक्षते. विक्षते म्हणजेच काय? पाहणे. मग पाहण्यासाठी शब्द काय आपल्याकडे? पश्यती. संकटम. संकटम म्हणजेच काय? कुठलं तरी संकट, विघ्न. मग तुम्ही काय लिहिणार? विघ्न. दुग्धम. दुग्धमसाठी कुठला शब्द आहे तुमच्याकडे? पयः किंवा क्षीरम असा सुद्धा शब्द आहे. क्षीरम. कुठला श? क्षत्रियातला श. क्षीरम आहे, किंवा पयः असं सुद्धा दुधाला म्हटलं जातं. त्याच्यानंतर मार्जारह म्हणजेच मांजर. मांजरला शब्द आहे बिडालह. बला पहिली वेलांटी, डालह, बिडालह. त्याच्यानंतर आहे लगुडह. लगुडह म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काठी, पण संस्कृतमध्ये काठीला काय म्हणतात? काष्ठः. ओके, की सॉरी काष्ठम, नपुसकलिंगी शब्द आहे काष्ठम, वनम प्रमाणे. आणि आहती म्हणजेच काय? मारणे. मग मारणेसाठी काय आहे? प्रहार करणे. बरोबर, मराठी शब्द आपल्याला माहिती आहे. मग प्रहारः. अशा प्रकारे आपले इथे समानार्थी शब्द कंप्लीट होतात. पुढे आपण 6वा श्लोक पाहूया. अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापतीः यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. म्हणजेच ह्या काव्य संसाराचा, म्हणजे ह्या कवितामध्ये जो संसार प्रकट केलेला असतो त्याचा प्रजापती, त्याचा कर्ता हा तो स्वतः कवी असतो. यथास्मै रोचते विश्वम, त्याला जसं विश्व आवडतं तसं तो विश्वाला परिवर्तन करतो. म्हणजेच कवीकडे काय असतं? फ्रीडम असतं की त्याच्या कवितेमधलं जग कसं असावं, त्याला कोणाचं बंधन नसतं. असा हा श्लोक आहे. परत विचारले पहिला प्रश्न, एक वाक्येन उत्तरत. एका वाक्यात उत्तर लिहायचं म्हणजे पूर्ण लिहायचं आहे. श्लोके क्रियापदे के म्हणजेच कोणतं? श्लोकामध्ये क्रियापदे. आता इथे क्रियापदे असं लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं इथे द्विवचन आहे, म्हणजेच 2 क्रियापदे इथे आपल्याला शोधायची आहेत. तर तुम्हाला परत गुलाबी कलरमध्ये दिसते रोचते आणि परिवर्तते. मग इथे लिहायचं रोचते आणि परिवर्तते, कॉमा करायचा आणि इथे फुल स्टॉप. पुढचा प्रश्न आहे, अपारे काव्य संसारे कह प्रजापती ही. अपार अशा या काव्य संसाराचा कोण प्रजापती आहे? तर कहच्या इथे तुमचं उत्तर येणार कोण आहे? कवी आहे की नाही. मग संस्कृतमध्ये कसं लिहिणार तुम्ही? कवीची वेलांटी पहिली येते, कवी ही. उत्तर कसं लिहिणार? अपारे काव्य संसारे कवी ही प्रजापती. अपार अशा काव्य संसाराचा किंवा काव्य संसारात कवी हा प्रजापती आहे.
2च प्रश्न आहे त्याच्यावर. पुढचा 7वा श्लोक काय आहे? वनस्पतेरेक पक्वानी फलानी प्रचिनोति यः विंदन्ते न रसम तेभ्यः बीजम चापी विनश्यति. म्हणजेच काय? 7व्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जर एखादं फळ पिकलं नसेल तर त्याच्यामध्ये रस, आपल्याला त्याच्यापासून रस मिळत नाही. रसम तेभ्य, न रसम तेभ्य. आणि त्यातलं जे बीज असतं त्याचा सुद्धा विनाश होतो आणि ते बीज लावलं की झाडसुद्धा येत नाही, असा आपला तो श्लोक होता. तर पहिलं विचारले विशेषण लिहायचे फलानी. फळ कसं आहे? तर श्लोकामध्ये सांगितलेलं आहे अपक्वानी, म्हणजेच परिपक्व नाही आहे, कच्चं फळ आहे. मग इथे तुमचं उत्तर काय येणार? अपक्वानी. अपक्वानी. ओके, अपक्वानी असं येणार आहे. परत विचारले तुम्हाला सुभाषितामधले आत्मनेपदाची क्रियापदे कोणती आहेत? किम म्हणजेच कोणती? तर कुठली आहेत? विंदन्ते. विंदन्ते म्हणजे असणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सत्यम वा असत्यम लिखत. वा म्हणजेच किंवा. सत्य आहे किंवा असत्य आहे ते लिहा, चुक्की बरोबर त्या टाईपमध्ये येतं हे. पहिला प्रश्न, मनुजः अपक्वेभ्यः फलेभ्यः रसं विंदन्ते. मनुजः म्हणजे माणूस, अपक्वेभ्यः म्हणजेच काय? अपरिपक्व कच्च्या फळापासून, फलेभ्यः फळापासून रस मिळवतो. मिळवतो का? आपण कच्च्या फळापासून रस मिळवू शकतो का? नाही. मग त्याच्यामुळे हे काय येतं? असत्यम. आता काही काही जण म्हणतात की नाही, आपण तर कैरीचं पन्ह करतो, कैरीचा तर रस होतो, पण तो आपण मिक्सरला ग्राइंड करून करतो. कैरी दाबल्यामुळे तिचा रस मिळतो का डायरेक्टली? नाही मिळत. म्हणजेच फक्त आणि फक्त पिकलेल्या फळापासूनच नॅचरली रस बनतो. बाकी सगळे जे रस असतात ते आपण स्वतःहून ग्राइंड करून बनवतो. त्याच्यामुळे हे असत्य आहे. पुढचं आहे अपक्व फलानी चित्वा बीजस्य विनाशः भवति. अपक्व फळ जर असेल आणि जर ते काढलं तर बीजाचा विनाश होतो. हे आता सांगितलं मी. जर तुमचं कच्चं फळ असेल आणि ते झाडावरून तोडलं तर त्याच्यापासून फळ तर नाहीच मिळत, प्लस त्याचं जे बीज असतं त्या बीजापासून नवीन झाडसुद्धा बनत नाही. कारण आपण अपरिपक्व फळ तोडलेलं असतं, त्याच्यामध्ये त्याची हवी तशी वाढ झालेली नसते. मग हे काय आहे? सत्य आहे. ओके. शेवटचा श्लोक आहे आपला 8वा. न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावेहि विद्यते देवः तस्मात् भावोहि कारणम. याचा अर्थ, देव हा लाकडात नाही आहे, दगडात नाही आहे, मातीच्या मूर्तीत नाही आहे, तर तो आपल्या भावनेमध्ये, आपल्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्या देवाला नमस्कार असू दे. अशा पद्धतीचा तो श्लोक आहे. सो इथे पहिला प्रश्न तुम्हाला तोच विचारला, देवः कुत्र वर्तते. कुत्र याचा अर्थ कुठे. देव कुठे आहे? आपल्या भावनामध्ये आहे. बरोबर. मग तिथे काय लिहिणार तुम्ही? भावे. तुम्हाला श्लोकामध्ये सुद्धा तिथे दिलंय. मला तुम्हाला वरती स्लाइड करून प्रत्येक वेळेला दाखवणं पॉसिबल होत नाही, पण इथे बघा भावे. ओके. त्याच्यामुळे देव हा आपल्या भावनेमध्ये आहे. पुढे आहे देवः काष्ठं पाषाणः इति शब्दानां अमरकोशपंक्तीः लिखत. आता इथे तुम्हाला काय सांगितलं? देव शब्दासाठी, काष्ठम म्हणजेच लाकूड या शब्दासाठी आणि पाषाण या शब्दासाठी तुम्हाला काय सांगितलं त्या लोकांनी? की तुम्ही अमरकोश पाहायचा आहे. अमरकोश कुठे आहे? तर तुमच्या पेज नंबर, तुमच्या पुस्तकात पेज नंबर जे 75 आहे तिथे अमरकोश आहे. अमरकोश काय असतं? तर सगळे समानार्थी शब्द तिथे असतात. जसं की पहिला शब्द तिथे आहे गणेशः. मग गणेशाची अजून सुद्धा नावं आहेत. विनायकः, विघ्नराजः, द्वैमातुरः, गणाधीपः. बरोबर. तसंच तुम्हाला देवशब्द, देवशब्द कुठला आहे? चौथा शब्द आहे बघा. तिथे आहे अमराः, निर्जराः, देवाः, त्रिदशाः, विबुधाः आणि सुराः. तर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. काष्ठम शब्द तिथे दिलेला नाही आहे. तर काष्ठम शब्दाचं मी तुम्हाला सांगते. काष्ठम आणि दारू असे 2 शब्द आहेत. ठीक आहे. तो मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. काष्ठम तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे आणि दारू असा शब्द
समानार्थीमध्ये आहे, कारण तो तुमच्या अमरकोशमध्ये मागे नाही आहे, म्हणून मी तो दिलाय. पुढे आहे पाषाण शब्द. पाषाण हा सुद्धा देवहच्या खालीच आहे. अश्मा, ग्रावा, शिलाखंड, पाषाण, प्रस्तर आणि उपलह. ठीक आहे. मी इथे मुद्दाम लिहून दिलेले नाही आहेत शब्द, कारण तुम्हाला तिथे बघणं अपेक्षित आहे. पेज नंबर 75 सगळ्यांनी खोलायचं आहे. वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः तुम्ही चेक करा आणि तिथे पाहून लिहा ते, म्हणजे तुम्ही त्या बहाणाने ते अमरकोश नक्की काय असतं ते तुम्ही पाहाल सुद्धा. म्हणून मी इथे उत्तर न लिहिता तुम्हाला ते एक्सप्लेन केलं की ते कुठे आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे जालरेखा चित्रम पूरयत. आता सप्तमी पदाची सांगितलेली आहे. सप्तमी म्हणजेच काय? देवची सप्तमी काय होते? देवे, बरोबर. तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे देव वर्तते आणि ते न लिहिलेलं आहे, म्हणजे देव कुठे कुठे राहत नाही. तर आपण श्लोकामध्येच वाचलं की लाकडात राहत नाही, दगडात राहत नाही आणि मातीच्या मूर्तीत राहत नाही. आणि राहतो कुठे? तर फक्त भावनेमध्ये राहतो. मग सगळं आपल्याला सप्तमीमध्ये लिहायचं आहे. मग न राहतो ते पहिलं लिहून घेऊया. मग इथे तुमचं येणार काष्ठे. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला? पाषाणे. मग इथे काय लिहिणार तुम्ही? सप्तमीप्रमाणे देवेप्रमाणे पाषाणे. आणि मृण्मये. मृण्मये म्हणजेच काय? मातीमध्ये, मातीच्या मूर्तीमध्ये मृण्मये. आणि राहतो कुठे? तर भावनेमध्ये, म्हणून इथे येणार भावे. ओके. सो अशा प्रकारे आपला आत्मनेपदीयाचा जो भाषा अभ्यास आहे तो इथे कंप्लीट होतो. त्याच्यानंतर तुम्हाला खाली अजून 2 वाक्य आहेत की सर्वेषां सुभाषितानां सरलार्थम माध्यम भाषया लिखत. म्हणजे ह्या सुभाषिताचा सरळ अर्थ जो ॲक्च्युअल अर्थ आहे तो माध्यम भाषेमध्ये लिहायचा आहे. किंवा आणि सेकंड प्रश्न असा आहे की सर्वेषां सुभाषितानां स्पष्टीकरणं माध्यम भाषया लिखत. स्पष्टीकरण सुद्धा करायचं. जसं की फक्त तुम्हाला शब्द टू शब्द अर्थ सांगितला आणि तो तुम्हाला समजावून दिला, तर ह्या दोघांमध्ये फरक असतो, बरोबर. तर मग इथे फक्त अर्थ आहे तसा लिहायचा आहे आणि इथे त्याचं अजून जरा स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ खूप युजफुल ठरली असेल. आणि जर ठरली असेल तर आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला पुढे मिळतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.